So good morning. Today here we are conducting the another example of X-linked gene. X-linked gene. What are X-linked gene? Genes which are located on non-homologous part of X chromosome. X च्या क्रोमोझोम्स वरती जे जीन्स नॉन होमोलॉगस वरती जे जीन्स सापडतील त्यांना आपण काय म्हणतो तर एक्स लिंक्ड जीन. त्याचं एक्झाम्पल आपण पाठीमागे पाहिलं कोणतं कलर ब्लाइंडनेस. सो टुडे वी आर कंडक्टिंग द सेकंड एक्झाम्पल hemophilic or bleeder disease. Also hemophilic disease or bleeder disease. Hemophilic or bleeder disease. काय आहे ब्लीडर डिसीज और हिमोफिलिक? ब्लड फेल्स टू कोएगुलेट. ब्लड फेल्स टू कोएगुलेट. या व्यक्तीला जर लागलेला असेल आणि रक्तप्रवाह चालू असेल तर तो थांबत नाही. ब्लड फ्लोज, ब्लीडिंग दे आर ऑकर, ब्लड फेल्स टू क्लॉट और दे आर स्लोली क्लॉटिंग किंवा स्लोली क्लॉट होईल, त्याला वेळ लागेल आणि बराचसा रक्तप्रवाह गेलेला असेल. असा डिसीज आहे कोणता हिमोफिलिक ऑर ब्लीडर डिसीज. हा पण कसला डिसीज आहे? The particular disease they are also causes due to the recessive gene. Causes due to the recessive gene occur on the X chromosome. X chromosomes वरती असलेल्या recessive gene मुळे हा विकार होणार आहे. H कशासाठी काढले तर हिमोफिलिक. H फॉर हिमोफिलिक. हिमोफिलिक साठी तो जीन आहे. दॅट्स आर द जीन फॉर हिमोफिलिक. कुठे सापडतो तो? नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स. नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. एक्स वरती सापडतोय. फिमेलच्या एक्स वरती किंवा मेलच्या एक्स वरती. कुठल्या? नॉन होमोलॉगस पार्ट. सो दॅट्स आर द एक्स लिंक्ड डिसऑर्डर. एक्स लिंक्ड डिसीज. केव्हा होईल हा डिसीज? The disease they are causes when both the genes they are recessive. ज्यावेळेस दोन्ही रिसेसिव्ह जीन असतील या इकडेही आणि इकडेही कुठं फिमेलमध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी हा विकार होणार. कोणता? हिमोफिलिक. किंवा मेलमध्ये एक जरी हिमोफिलिक डिसीज असला रिसेसिव्ह तरी मेलला तो विकार होणार हिमोफिलिक. का होणार? तर त्याचा शेजारी नॉर्मल करस्पॉन्डिंग आलेलं नाही. तो सिंगल जीन इन केस ऑफ द मेल पर्सन विच कॉजिंग द हिमोफिलिक डिसीज ऑल्सो और ब्लीडर डिसीज. त्याला ब्लीडर का म्हटले? ब्लीडिंग होते. ब्लीडिंग दे आर कंटिन्युअसली, सो देयरफॉर देयर इज कॉल्ड ब्लीडर डिसीज. So both the genes they are recessive. त्याला काय म्हणतात आपण? होमोझायगस रिसेसिव्ह. Both the genes they are the recessive. Homozygous recessive condition in case of female and heterozygous recessive condition in case of male. The particular disease they are occur also. त्यावेळेस हा डिसीज होणार आहे हिमोफिलिक डिसीज. हा कशामुळे होतोय? ड्यू टू दॅट जीन. हा जो जीन आहे या जीनमुळे काय होतंय? lacking the factor 8 and 9th. Lacking the factor 8th and 9th within the blood also. ब्लड मध्ये हा फॅक्टर नसल्यामुळं ब्लड क्लॉट होत नाही आणि मग त्या ठिकाणी ब्लिडिंग किंवा जखमेच्या ठिकाणी ब्लिडिंग हे सतत होत राहणार. जखमेवरती क्लॉट तयार होणार नाही. फेल्स टू क्लॉट. Lacking the factor the 8th and the 9th factor. ब्लड मध्ये फॅक्टर नाही आणि तो या जीनमुळं कोणत्या हिमोफिलिक जीनमुळं तो तयार होत नाही. सो दॅट्स आर द हिमोफिलिक ऑर ब्लीडर डिसीज. आता काही कंडिशन्स बघूया आपण.
की बोथ जीन्स दे आर नॉर्मल. इथे दोन्ही जीन नॉर्मल आहेत असं गृहीत धरा. नॉर्मल म्हणजे कॅपिटल एच, नॉर्मल म्हणजे कॅपिटल एच. दोन्ही जीन नॉर्मल आहेत. हा डिसीज होणार नाही. बोथ जीन्स दे आर द डॉमिनंट. If shown the single gene, if showing the single gene, they are the hemophilic. फिमेल मध्ये एक जरी जीन त्या ठिकाणी हिमोफिलिक असेल आणि दुसरा डॉमिनंट असेल तर ती फिमेल कसली आहे? कॅरियर. कसली आहे? कॅरियर. त्या फिमेलला कॅरियर म्हणायचं. या फिमेलला सिम्पटम दिसणार नाही, हिमोफिला डिसीज होणार नाही, पण याच्यामध्ये जीन आहे म्हणून त्या ठिकाणी ती कॅरियर. कसली झाली? कॅरियर. का कॅरियर म्हणायचं? जर करस्पॉन्डिंगली द्या डॉमिनंट. याचा जोडीदार जो आहे तो कसला आहे? डॉमिनंट आहे. आणि मग हा डॉमिनंट असल्यामुळं हिमोफिला डिसीज होणार नाही. अशा फिमेलला कॅरियर. जर दोन्ही कॅपिटल एच असेल तर नॉर्मल फिमेल, एक कॅपिटल एच एक स्मॉल एच असेल तर कॅरियर. आणि दोन्ही त्या ठिकाणी जर का स्मॉल एच असतील, दोन्ही जीन ही हिमोफिलिक असेल म्हणजे होमोझायगस रिसेसिव्ह असतील तर त्या ठिकाणी फिमेलमध्ये काय असणार आहे? हिमोफिला डिसीज असेल. हिमोफिला डिसीज किती असेल? आता फिमेलमध्ये काय? एक्स ॲज अ सेक्स क्रोमोझोम. फिमेलमध्ये नॉर्मल केव्हा असेल? नॉर्मल केव्हा असेल? दोन्ही जीन कसले? कॅपिटल आहे की नाही? दोन्ही जीन जर कॅपिटल असतील तर त्या ठिकाणी फिमेल कसली आहे? नॉर्मल. हिमोफिलिक फिमेल कशी असणार आहे? हिमोफिलिक फिमेल जर दोन्ही जीन एक्स वरती, ह्या एक्स वरती त्या एक्स वरती जर असेल, कसले? रिसेसिव्ह जीन हिमोफिलिक, तर मात्र फिमेल कसली आली? हिमोफिलिक फिमेल. कसं आलं इथं? स्मॉल एच. जर असं असेल तर ती फिमेल कसली आहे? हिमोफिलिक फिमेल. आणि मग फिमेल कॅरियर केव्हा असेल? फिमेल कॅरियर केव्हा असेल? एक जीन कॅपिटल एच आणि दुसरा जीन स्मॉल एच असं असेल तर ती फिमेल कसली झाली? कॅरियर. त्या फिमेल्स दे आर द कॅरियर्स. इन केस ऑफ मेलमध्ये कंडिशन बघा. इन केस ऑफ मेल पर्सन, इथं जीन जर डॉमिनंट असेल कॅपिटल एच, इथं जीन जर डॉमिनंट म्हटलं एक्स वरती डॉमिनंट असेल, एक जीन डॉमिनंट आहे, इकडे जीन नाही, एक जरी जीन डॉमिनंट आला तरी त्या ठिकाणी तो मेल कसला आहे? तो मेल कसला आहे? नॉर्मल. कसला आहे? नॉर्मल. जर हा जीन जर स्मॉल एच असेल, हा जर स्मॉल एच आला इथं किंवा रिसेसिव्ह हिमोफिलिक जर जीन आला तर त्या ठिकाणी तो मेल कसला आहे? हिमोफिलिक. एक जरी जीन असेल तर हिमोफिलिक आहे, यात कॅरियर नाही. मेलमध्ये कॅरियर नाही. वाय? बिकॉज द हिमोफिलिक जीन दे आर करस्पॉन्डिंगली नॉट ऑफर ऑन वाय. त्याचा जोडीदार वायवरती नाही आणि त्यामुळे सिंगल जीन. त्यामुळे आपण सिंगल जीन recessive gene in case of male person causing hemophilia. मग आता मेलची जीनोटाइप कशी आली? मेलची जीनोटाइप मेलला काय म्हणणार आपण? XY. मेलमध्ये कॅरियर नाही, डॅश. कशी आली जीनोटाइप? नॉर्मलला कसं असणार? नॉर्मलला एक्स वरती काही, नॉर्मलला एक्स वरती कॅपिटल एच येणार, स्मॉल एच येणार, कॅपिटल एच. इथं जर कॅपिटल एच आला तर तो मेल कसला आहे? नॉर्मल. आता हिमोफिलिक केव्हा असेल? तर या ठिकाणी सिंगल जरी त्या ठिकाणी हिमोफिलिक जीन असेल, रिसेसिव्ह जीन हिमोफिलिक, दॅट्स आर द हिमोफिलिक मेल. म्हणजे मेलचे जीनोटाइप कॅपिटल एच आला तर नॉर्मल, स्मॉल एच आला तर हिमोफिलिक. आणि फिमेल्समध्ये दोन्ही कॅपिटल एच आले तर नॉर्मल, दोन्ही स्मॉल एच आले तर हिमोफिलिक, एक स्मॉल एच आला आणि एक कॅपिटल आला तर कॅरियर. कोणामध्ये? फिमेल्समध्ये.
मेलमध्ये कॅरियर नाही. सो दॅट्स आर द जीनोटाइप ऑफ हिमोफिला. कसलं डिसीज आहे हिमोफिला? काय होतं हिमोफिलिक डिसीजमुळं? ब्लड फेल्स टू कोॲग्युलेट. ब्लड क्लॉट होत नाही, त्याच्या गाठड्या तयार होत नाही. गाठड्या म्हणजे जखम झाल्यानंतर जो रक्तप्रवाह चालू राहतो त्यावरती गाठडी तयार होत नाही. ब्लड फेल्स टू क्लॉट और दे आर स्लोली क्लॉटिंग किंवा स्लो क्लॉट होत असेल तर डिसीज कोणता आहे? हिमोफिलिक किंवा ब्लिडर. ते कंटिन्युअस ब्लिडिंग तयार होतं म्हणून त्याला काय म्हणलं आहे? ब्लिडर डिसीज. कशामुळे होतं हा डिसीज? द डिसीज दे आर ऑफर ड्यू टू द homozygous recessive gene in case of female or hemizygous recessive gene in case of male. मेलमध्ये एकच जीन आहे मग त्याला हेमिझायगस. फिमेलमध्ये दोन्ही जीन असेल हिमोफिलिक असेल तर फिमेल कसली असेल? हिमोफिलिक असेल. सो आणि हे जीन कशावरती आहेत? एक्सवरती आहेत. हिमोफिलिक जीन दे आर लोकेटेड ऑन दी नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स. म्हणजे हा एक्स लिंक्ड डिसऑर्डर. कसले? एक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. बोथ द जीन्स दे आर होमोझायगस. दोन्ही होमोझायगस असेल फिमेलमध्ये तर फिमेल कसली आली? फिमेल दे आर दी हिमोफिलिक. आणि मेलमध्ये सिंगल जीन दे आर कॉझिंग द हिमोफिला. सिंगल जीन असेल तरी त्या ठिकाणी हिमोफिला असेल. फिमेलमध्ये दोन्ही जीन असेल तर हिमोफिलिक. एक जीन कॅपिटल आला कॅरियर, दोन्ही जीन कॅपिटल आले नॉर्मल. इकडं मेलमध्ये एक जरी जीन स्मॉल आला तरी हिमोफिलिक. इथे जर कॅपिटल जीन असेल तर किंवा डॉमिनंट जीन असेल तर नॉर्मल मेल. काय म्हणायचं? नॉर्मल मेल. सी आर द जीनोटाइप्स. हे काय तिथे जीनोटाइप्स आहेत. मेल एक्स वाय, कॅपिटल एच म्हणजे नॉर्मल झाला. याच्या ऐवजी जर स्मॉल एच असेल सिंगल जीन तर हिमोफिलिक. कॅरियर आहे का मेलमध्ये? नाही. फिमेलमध्ये एक्स एक्स. दोन्हीवरती जर डॉमिनंट जीन असेल तर नॉर्मल आहे. इकडं दोन्हीवरती जर त्या ठिकाणी स्मॉल एच आले त्याला होमोझायगस रिसेसिव्ह म्हणायचं. हिमोफिलिक फिमेल, हिमोफिलिक फिमेल. आणि कॅरियर केव्हा असेल फिमेल? कॅपिटल एच आणि स्मॉल एच. सिंगल जीन दे आर द हिमोफिलिक. इन केस ऑफ फिमेल दे आर कॅरियर. तर पर्टिक्युलर फिमेल, या फिमेलला काय असेल? ती फक्त वाहक आहे. देर इज नो सिम्पटम. त्या व्यक्तीला सिम्पटम दिसणार नाहीत, लक्षण दिसणार नाहीत, फक्त ती कॅरियर आहे, वाहक आहे. So that's are the Haemophila disease. So see here the example of the Haemophila. Haemophila disease or the bladder disease. काय example आहे त्याचा? Marriage between the hemophilic male with the normal female also. मेल कसला घेतला आहे? हिमोफिलिक घेतला आहे. त्या व्यक्तीला किंवा त्या मेलला हिमोफिला डिसीज झालेला आहे. त्या व्यक्तीचा विवाह कुणाबरोबर आहे? नॉर्मल फिमेलशी आहे. नॉर्मल फिमेल. काय म्हणणार मग आता ह्याला? हे काय आहे? फिनोटाइप. त्याला फेनोटाइप म्हणायचे. फिनोटाइप. मोठा जीनोटाइप. आता खाली काय? जीनोटाइप. सांगा हिमोफिलिक मेलचे जीनोटाइप्स. मेल म्हणजे काय येणार? एक्स वाय. हिमोफिलिक मेल जीन कसला घ्यायचा आहे? कॅपिटल घ्यायचा आहे का स्मॉल घ्यायचा आहे? तर या ठिकाणी स्मॉल घ्यायचा आहे. स्मॉल एच. हा मेल, हा जो मेल आहे तो कसला आहे? दॅट्स आर द हिमोफिलिक मेल. आता फिमेल कसले आहे? नॉर्मल. मग त्याचे जीनोटाइप्स, याला जीनोटाइप म्हणायचं. वरचे ते फिनोटाइप्स आहेत. हे जीनोटाइप आहे.
नॉर्मल फिमेलला जिनोटाइप काय आहे? नॉर्मल फिमेल. फिमेल म्हणलं की XX. नॉर्मल म्हटलं की नॉर्मलला मग कसं असणार? नॉर्मलला हे दोन्ही जीन कसे असतील? नॉर्मल कॅपिटल H काय ना? कॅपिटल H. कॅपिटल H इज नॉर्मल फिमेल. हे नॉर्मल फिमेल आहे आणि हे हिमोफिलिक मेल. क्वेश्चन कसा असेल इथं? क्वेश्चन कसा असेल? कंडक्ट द क्रॉस बिटवीन द हिमोफिलिक मेल विथ द नॉर्मल फिमेल अँड गिव्ह देअर F1 प्रोजिनी. त्यांची प्रोजिनी कशी असेल ते विचारलं असेल. 2 मार्क्स, 2 मार्काला वगैरे विचारलं असेल. पुढं काय? नेक्स्ट वन. पुढं काय असेल तर गॅमेट्स पढ़ाएंगे. गैमेट्स X Y. X का सारा स्मॉल h, Y. इकडं नॉर्मल फिमेलचे गॅमेट्स इथे कसे आहेत? इट प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ स्पर्म. इथं या ठिकाणी मेलचे 2 प्रकारचे स्पर्म तयार होत आहेत. इकडं फिमेलचे एकसारखेच असणार आहे, दोन्ही एकसारखे आहेत. सो सिमिलर टाइप्स ऑफ एग्स. या ठिकाणी जे एग्ज असतील ते एकसारखेच असतील, त्यात बदल होणार नाही. X काय लिहितं? कॅपिटल H. These are the sperm and that's not the egg. हे egg आहे तर हे sperm आहे. आता गॅमेट्स काय म्हणतात त्याला? गॅमेट्स. Then F1 generation तुम्हाला माहिती आहे का? करा हा याच्या बरोबर आणि हाच पुन्हा त्याच्याबरोबर घ्यायचा आहे. या X capital H and small h. The particular female are the carrier. कसले carrier. पुढा हा याच्या बरोबर X similarly capital H and small h. Both they are carrier. The दोन्ही female है, female child है. जैसा तो female they are the carrier female. दोन्ही female कसले आहेत? carrier. म्हणजे कॅरेक्टर कुठून कुणीकडे आलं? फादर कडून कोण आलेला आहे? डॉटरकडे कॅरेक्टर आले. हे कॅरेक्टर आहे, हिमोफिलिकचे कॅरेक्टर आहे. जरी या फिमेल्सला डिसीज नसला तरी कॅरेक्टर मात्र आलेला आहे. फादर कडून कोणाकडे? तिच्या मुलीकडे कॅरेक्टर आले. पुढं नेक्स्ट हा वाय याच्या बरोबर आणि हा वाय याच्या बरोबर. या XY इकडे XY हा Y आला, इकडे हा X आला. X हा डॉमिनंट जीन कॅपिटल H आणि हा याच्या बरोबर इथं पण कॅपिटल H. हा डॉमिनंट जीन आहे. कसला आहे? डॉमिनंट जीन आहे. त्यामुळे ही मूल कसला असेल? नॉर्मल. कसला असेल? मेल चाइल्ड द्या नॉर्मल. मेल द्या नॉर्मल. दोन्ही मुलं कसले असतील? नॉर्मल. सो 50% एवढी टोटल येते ते 50% फिमेल किंवा 50% या ठिकाणी काय
females they are the carrier, and here the males they are the normal. Male कसले आहेत? Normal आहेत. So that's all the cross between the hemophilic male and the normal female. मेल कडून कॅरेक्टर हे त्याच्या मुलाकडे जात नाही, मुलीकडे जाते. मेल कडून कॅरेक्टर कुठे जाते? त्याच्या मुलीकडे जाते, मुलाकडे जात नाही. बघा एक्झाम्पल काय दिलं? हिमोफिलिक मेल क्रॉस विथ द नॉर्मल फिमेल. हिमोफिलिक मेल हे वरचं काय? फिनोटाइप. हे खालचं शिरोटाइप्स. जीनोटाइप XY. एक जरी सिंगल जीन आला तर त्या ठिकाणी तो मेल कसला आहे? हिमोफिलिक. कसला आहे? हिमोफिलिक मेल. आणि त्याचा विवाह आपण आहे नॉर्मल फिमेल बरोबर. नॉर्मल फिमेल म्हटलं की कॅपिटल H कॅपिटल, दोन्ही H त्या ठिकाणी कॅपिटल आहे. जीनोटाइप्स मेल प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ स्पर्म. 2 प्रकारचे स्पर्म आहेत. X with contain the gene hemophilia and Y. इकडं female produces 2 types of egg. इथे 2 प्रकारचे egg तयार होतात. H कॅपिटल H आहे म्हणजे नॉर्मल असते. आणि F2 खाली काय आहे? F2 हे क्रॉसिंग केले, हे याच्यावर घेतले नॉर्मल कॅरियर फिमेल. हे याच्याबरोबर घेतले, हे पण कॅरियर फिमेल आहे. हे याच्याबरोबर घेतले कॅपिटल H आलं नॉर्मल मेल. हे याच्याबरोबर घेतले आपण नॉर्मल मेल. सो दॅट्स आर द हिमोफिलिक मेल married with the normal females. आता पुढचं यातलं कंडक्ट करूया आपण. यातली फिमेल घेऊया. ही जी फिमेल आहे कसले? कॅरियर. तिला कॅरियर डॉटर म्हणूया आपण. कॅरियर डॉटर या मुलीचा विवाह जर एखाद्या नॉर्मल मेल बरोबर झाला तर पुढचे प्रोजेनी कसे आहे ते बघूया आपण. Carrier daughter, they are crossed with or they are married with the normal male. Carrier daughter कसले आहे? कॅरियर आहे म्हणजे कसे जीन आले तर या टाईपमध्ये कॅपिटल H स्मॉल h या टाईपमध्ये आहे. जीनोटाइप कॅरियर डॉटरचे जीनोटाइप कसे आले? X कॅपिटल H आणि स्मॉल h. हे कॅरियर काय आहे? कॅरियर फिमेल किंवा कॅरियर डॉटर. इकडे काय? नॉर्मल मेल. नॉर्मल मेलला कसं असणार? नॉर्मल मेलला इथं कॅपिटल H आला आहे, कॅपिटल H म्हणजे नॉर्मल मेल. काय आहे? जीनोटाइप. जीनोटाइप काय आहे? नॉर्मल मेलसाठी लिहा XY कॅपिटल H. कॅपिटल H म्हणजे काय? नॉर्मल मेल. सांगा काय नेक्स्ट? XX. हा इथं कॅपिटल H, हा स्मॉल h. इकडं नॉर्मल मेल. मेलचे गॅमेट्स कसे आले? XY. हा कॅपिटल H. हा जीन फक्त X वरती आहे, Y वरती नाही. X लिंक्ड. एक्झाम्पल कुठलं बघतोय आपण? X लिंक्ड फक्त बघतोय, Y लिंक्ड नाही. X लिंक्ड. हिमोफिलिक हे X लिंक्ड डिसऑर्डर आहे, Y चा संबंध नाही. Then the cross they are conducted. F1 generation. हा हे याच्याबरोबर काय लिहिलं? XX. नॉर्मल आहे, नॉर्मल फिमेल. हे याच्याबरोबर हे काय आलं? नॉर्मल
नॉर्मल फिमेल, हे याच्याबरोबर XY कॅपिटल एज आहे. कसला मेल आहे हा? नॉर्मल. कसला आहे? नॉर्मल मेल. हे याच्याबरोबर XX, एक जीन कॅपिटल आहे आणि दुसरा जीन स्मॉल लेटर. कसली फिमेल आहे? सिंगल जीन आल्यानंतर फिमेल कसली आहे? कॅरियर. कसली आहे? कॅरियर फिमेल. हा याच्यावर एकदा शेवटी बघा कसली असेल? XY. हा जीन आहे का? हा जीन X वरती येणार. कोणता मेल आहे हा? हा मेल कोणता आहे? कसला आहे? कॅरियर म्हणायचं का नॉर्मल म्हणायचं का हिमोफिलिक मेल म्हणायचं? एक जीन आला मेल मध्ये हिमोफिलिक. कसला आहे? हिमोफिलिक मेल. समजा 4 अपत्य आहेत. 4 मध्ये एक नॉर्मल फिमेल, एक नॉर्मल मेल, एक कॅरियर फिमेल आणि एक हिमोफिलिक मेल. हे 100% जर धरले तर हे 25%, हे 25%, हे 25%, ते 25% आहे. 4 वेगवेगळे प्रकार आहेत की नाही? 4 वेगवेगळे प्रकार आहेत. सो दॅट्स आर 25%, 25%, 25% and here also the 25%. आता कॅरेक्टर कुठं आलं? कॅरियर डॉटर. कॅरियर डॉटर किंवा याला काय म्हणतात? ती मुलगी होती मग अशी कॅरियर डॉटर वगैरे हा जीन आहे आणि हा मुलीचा विवाह कुणावर झाला आहे? नॉर्मल मेल. आणि यांच्या अपत्यामध्ये या मुलीकडून तिच्या मुलाकडे कॅरेक्टर गेलेलं आहे. हिमोफिलिक कुठं आले? या मुलीच्या मुलाकडे आलेला आहे. हा जो मेल आहे तो कसला? हिमोफिलिक. बाकी कोण हिमोफिलिक आहे का? नाही. म्हणजे मुलीकडून कुठं कॅरेक्टर आलं? तिच्या मुलाकडे म्हणजे मेलकडे. म्हणजे कॅरेक्टर कसं वाहतंय? फादरकडून डॉटरकडे आणि डॉटरकडून तिच्या मुलाकडे, आहे का नाही? सो कॅरेक्टर दे आर ट्रान्समिटेड फ्रॉम मेल टू फिमेल, देन फिमेल टू मेल. एका पिढीमधल्या मेलकडून ते कुठं जाते? दुसऱ्या पिढीच्या फिमेलकडे आणि दुसऱ्या पिढीच्या फिमेलकडून ते कुठं जाते? तिसऱ्या पिढीच्या मेलकडे. म्हणजे मेल टू फिमेल, फिमेल टू मेल, मेल टू फिमेल. मग त्याला क्रिस क्रॉस काय म्हणले? क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. मागचं एक एक्झाम्पल घेतलं आपण कलर ब्लाइंडनेस, ते आणि हे सारखंच आहे. सो दॅट्स आर द एक्झाम्पल्स ऑफ द कलर ब्लाइंडनेस. Sorry, example of hemophilic diseases. So here, sex determination. Sex determination. Determination, that is find out. काय फाइंड आउट करायचं आहे? तर सेक्स. म्हणजे तो ऑर्गॅनिझम मेल आहे का फिमेल आहे हे ओळखायचं आहे. डिटरमाइन करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे तो बेसिकली का मेल आहे तो का फिमेल आहे. सो व्हॉट आर सेक्स डिटर्मिनेशन? काय डेफिनेशन आहे सेक्स डिटर्मिनेशन? द मेकॅनिझम बाय विच द सेक्स of the organism they are established. Sex is established or sex is identified. एखाद्या ऑर्गॅनिझमचा सेक्स आयडेंटिफाय करणं, सेक्स एस्टॅब्लिश करणं त्याला काय म्हटलंय? सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे वरून नाही तर तो फिजिओलॉजिकली आयडेंटिफाय करायचा. सो determine the sex or establish the sex of organism, and that is called sex determination. That's our definition. आता
आता बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल, काही ऑर्गॅनिझम बायसेक्शुअल आहेत, काही युनिसेक्शुअल आहेत. both the sex organ they occur on the same organism. मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन दोन्ही एकामध्येच आहे, त्याला बायसेक्शुअल. काय म्हणायचं आहे? बायसेक्शुअल. both sex organ in the same organism. Both sex organism in the same organism, there is a bisexual. त्याला bisexual म्हणा किंवा hermaphrodite किंवा मोनोसियस. काय म्हणायचं? मोनोसियस. गांडूळ घेतला आपण, गांडूळ, अर्थवर्म. वी आर स्टडीड इन 11th स्टँडर्ड. अर्थवर्म गांडूळ घेतला आपण, त्या गांडुळामध्ये मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल दोन्ही एकामध्ये जाईल, त्यामुळे तो कसला झाला? बायसेक्शुअल. कसला आहे? बायसेक्शुअल. बोथ द सेक्स ऑर्गन इन द सेम ऑर्गॅनिझम देयर इज अ बायसेक्शुअल. त्याला बायसेक्शुअल म्हणा. बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा मोनोसियस म्हणायचं. मग युनिसेक्शुअल कोणाला म्हणायचं आहे? युनिसेक्शुअल ज्याच्यामध्ये नर आणि मादी वेगळी असेल, मेल ऑर्गॅनिझम आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगवेगळे असतील, त्याला युनिसेक्शुअल. थोडक्यात आपल्यामध्ये स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत, काही ऑर्गॅनिझममध्ये नर आणि मादी वेगळे असतील, त्यांना युनिसेक्शुअल किंवा डायोसिस. That's how the both the sex organ either male or female they are separate. म्हणजे मेल मध्ये आणि फिमेल मध्ये सेक्स ऑर्गन वेगवेगळे असतील, अशा ऑर्गॅनिझमला युनिसेक्शुअल किंवा डायोसियस. काय म्हणायचं? डायोसियस. ह्युमन बिईंग आर डायोसियस और युनिसेक्शुअल. आपण युनिसेक्शुअल आहे. तर मग असे एक्झाम्पल घेतलेलं कोणतं? अर्थवर्म आर द हर्मॅफ्रोडाइट और बायसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स. So first of all, the hinging they are studied on the sex determination. हिंगिंगनं सेक्स डिटर्मिनेशनसाठी काय स्टडी केलेलं आहे सुरुवातीला? कशावरती स्टडी केलं आहे? तर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होणं. स्पर्म तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये तिने त्या ठिकाणी तिथं स्टडी केलेलं आहे. स्पर्मॅटोजेनेसिस